बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली। नागठाणे फाटा ते वाळवा रस्त्यावर सांगली एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत पिस्तूल, कारतूस असा 75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली। अनिकेत गुंडा करांडे, वय 24, राहणार विठ्ठरायची वाडी, तालुका कवठे महांकाळ असं अटक केल्याचं नाव आहे। तर अक्षय पाटील, राहणार डफळापूर, तालुका जत हा पसार झालाय। बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बावरकर यांनी विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिलेत। त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचं पथक तयार केले। पथक भिलवडी परिसरात गस्त घालत असताना एक जण नागठाणे फाटा ते वाळवा रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली। पथकाने येथे सापळा रचून करांडेला ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतल्यावर त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, कारतूस सापडले। त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने ते अक्षय पाटील याच्याकडून घेतल्याची कबुली दिली। त्याला अटक करून पिस्तूल, कारतूस जप्त करण्यात आले। त्याला भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बावरकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, रणजित जाधव, सचिन कनप, सुनील जाधव, सुमित सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, सुशांत चिले, भिलवडी पोलीस ठाण्याचे धीरज खुडे, अतुल शेळके, रोहित माने, सतपाल सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली।